सोला भाजी करायला लागलो. एका बटाटा, हे बघा हे मसाला बनवायलो. हे हलवते माझा काढबर हलवतो धर ना मला काढ ना तिकडे लांब जायचं. सोला भाजीचा मसाला करायला लागलो. एक साईडला कट केलं ना तर बाहेर एक साईडला नको कट करू. किती करायचं ग याला? बस बंद कर. बंद करू. सोला मी दिसली नाही. सोला भाजी खायला या दुपारी 1 वाजायला. सोला भाजीचा मसाला बटाटा केलाय बघा. उकडून घेतले दाखव बघा. उकडून घेतलंय ह्याला. खाऊन बघते हा एक. दोन चार काढून ठेव ग खायला. देवपूजा केलेली आहे बर का. एक साईडला बंद केलं ना बंदच होऊन चालले. हे तर ठेवते मोबाईल जरा बघू बंद होते का काय. नमस्कार सगळ्यांना. कामाला जाते आता काय करायचं. प्रयत्न तर करायलाच पाहिजेत कामाचे. घरात बसून आपल्याला कुठून पैसे पाणी येणार आहे. म्हणून मी आता कामाचा विचार केलाय. म्हणलं कामाला जायला पाहिजे. आता कामाला जाते बघा मी. रात्री लय उशीर झाला होता यायला मला. रात्री लय उशीर झाला होता यायला. मग किती उशिरा तुमच्या बरोबर बोलायला लागले मी. काम केलं तर शान असती या. देव परमेश्वर म्हणतो काम कर बाळा मी तुझ्या पाठीशी आहे. पुढं चल बाळा मी तुझ्या पाठीशी आहे. देव परमेश्वर म्हणतो आपल्याला. आपण गरीब आहेत जन्माला गरीब. आपल्याला जन्माला गरीब घालवलं देवा परमेश्वराने. आपलं काय असं दुर्भाग्य पहिल्याचं तर आपल्याला गरीब घराण्यामध्ये पैदा झालो. आम्ही गरीब घराण्यामध्ये पैदा झालो. मग गरीब घराण्यामध्ये पैदा झालो तर मग काय गरिबीमध्येच आपण राहायचं का? गरिबीमध्ये नाही राहायचं. मेहनत करायची. आपल्या मनामध्ये चांगले विचार आणायचे. आपलं डोकं चांगलं चालवायचं. देव परमेश्वर असं म्हणतो. देव परमेश्वर म्हणतो तुम्हाला मी काय गरीब केलं तर काय गरीब राहणार का तुम्ही? तुम्हाला एवढं डोकं दिलंय, हातपाय चांगले दिलेत, मेहनत करा, पुढं व्हा, पुढं जा, चांगले विचार मनात आणा. देव असं म्हणतो का नाही आपल्याला? मग आपण काही वाईट विचारामध्ये जायचं का? नाही जायचं. वाईट विचारामध्ये नाही जायचं. काम करत राहायचं. काम करत राहायचं. कामाला कसं फळ असतं आणि काम कसं इमानदारीनं काम करायचं. इमानदारीनं खोटं बोलायचं नाही. खरं बोलायचं. आणि घरच्या माणसांना कुणी बी असू द्या, आपली मुलगी असू द्या, आपला मुलगा असू द्या, आपली सुनबाई असू द्या, आपलं नातरूण असू द्या, कुणी बी असू द्या, एक एक मेंबरना घरामध्ये मेन घरापासून सुरुवात करायची. मेन घरापासून सुरुवात करायची. खरं बोलायचं. खरं बोलण्यामध्ये कसं माणसाचं खरं होतंय आणि खोटं बोलण्यामध्ये कसं खोटं होऊन जातंय. खोटं ते खोटंच असतं आणि खरं ते खरंच असतं. खरं ते सोनं असतं. म्हणून कधी बी पहिल्यापासून काय बी असू द्या, आर नाही तर पार खऱ्याचे करायची. खऱ्याचे आर नाही तर पार खऱ्याचे करायचे. बघा आणि जीवनामध्ये तेच मी केले. म्हणून देव मला तिथं उभा राहतोय. देवाची मी आभारी आहे. देवा परमेश्वरा मी तुझी आभारी आहे.
मी म्हणत नाही गरिबीचे दिवस मला एवढे भोगायला देतो देवा, मी नाही म्हणत. देव म्हणतं अगं काम करत राह, तुझ्या घरात पैसाच पैसा येईल. देव म्हणतं, मी नाही म्हणत. मी तर असेच सांगते माझ्या घरवाल्यांना, तुम्ही कष्ट करा, कष्टाचं फळ तुम्हाला भेटन. देव परमेश्वर कष्टाचं फळ देणारा बसलाय ना, ते देव परमेश्वर बसलाय ना कष्टाचं फळ देणारा. त्याच्यापाशी सगळा हिसाब आहे, देवापाशी सगळा हिसाब आहे. कोण खरं चालतं, कोण खोटं चालतं, सगळं देव परमेश्वर बघतो. आपण नाही बघत म्हणून काय झालं? हा, आता हे दरवाजा बंद केलाय, मला माझ्या घरवाले नाही बघत, मला देव परमेश्वर तर बघतोय ना, की घरात काय करतीया, चांगलं करते का वांगलं करतीया. देव परमेश्वर मला बघतोय. आणि पहिल्यापासून मी तर आहे बघा सगळ्याला सहकार्य करत आलेले, सगळ्याला. असं नाही मला माझ्या परिवाराला असं कधीच नाही, आणि मी करणार बी नाही, केलं बी नाही, आणि इथून पुढे बी करणार नाही. आणि तसंच माझ्या परिवाराला मी तसंच सांगितलेलं आहे. माझ्या लेकीला, लेखांना, माझ्या सुनबाईला मी हेच सांगितलेलं आहे. आणि माझ्याच वचनावर माझे घरवाले चालतात. माहिती बिघडतेच तसे थोडेफार, बिघडतात थोडेफार तसे. पण या बघा देव वापस त्यांना सत्याची बुद्धी देतो. माझ्या परिवाराला सत्याची बुद्धी देवच देतो, मी नाही देत. मी सांगते खाली, पण बुद्धी देणारा परमेश्वर बसलाय, बुद्धी देणारा परमेश्वर बसलाय. चला मग आता नाही का या बातवर नाश्ता करू आपण. चला नाश्ता करायला या. परत मी तुम्हाला आपण उद्या भेटू. सगळ्यांना देवा परमेश्वरा माझे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद, 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 धन्यवाद. हे सूर्यनारायण माझे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. हे देवा परमेश्वरा, तूच रक्षणदार, तूच पालनहार. आम्ही कोण? आम्ही कोणी नाही. तुझाच राखण सगळ्यांना हाय. माझ्या घरच्यांना, माझ्या भावबंधांना, माझ्या भाच्यांना, माझ्या जे माझं परिवार आहे त्यांना, आणि बाकीचं माझ्या उठूक फॅमिलीला सगळ्याची रक्षा कर रे देवा परमेश्वरा. सगळ्याला सत्याची बुद्धी दे. चला आता बाहेरचा नगारा दाखवते तुम्हाला जरा. झाडे बघा आपले मस्त मस्त झाड. तुळशीचं झाड, कांद्याची पात. हे बघा हळद इथं वाळायला घातली, हळद वाळायला घातली आहे. हे बघा बाहेरचं नगारा किती छान आहे. बाहेरचा नजारा बघा. बघा वरी आसमान, पाण्याची टाकी तिकडं. सूर्यनारायण बघा. दिसलं का सूर्यनारायण आमच्या बहिणींना? चला आता ठेवून देऊ आपण मोबाईल. तिथे आपलं झाड छान आले कडीपत्त्याचं. इकडं मनी प्लॅन सफाई करणारे आता बरं का. जरा घराची काहीच केलं नाही, जरा टेन्शन होतं म्हणून काहीच केलं नाही बघा. चला जाऊ द्या, असू द्या, टेन्शन दूर झालं. देव परमेश्वर राखू आपल्याला.